नागपूरमध्ये जाऊयात। देवेंद्र फडणवीस यांचं जंगी स्वागत हे नागपूरमध्ये केलं जात आहे। देवेंद्र फडणवीस यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतलेली आहे। नितीन गडकरी यांनी देखील त्यांचं जोरदार असं स्वागत केलेलं आहे। यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती पुष्पवृष्टी केलेली आहे। त्यांचं जंगी स्वागत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांनी आज नितीन गडकरी यांची देखील भेट घेतलेली आहे। सध्या देवेंद्र फडणवीस हे नागपूरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पोहोचलेले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केलेलं आहे। त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची ही भव्य दिव्य रॅली नागपूरच्या रस्त्यावरून पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते। 2 तासांपूर्वी देवेंद्र फडणवीस हे नागपूरमध्ये पोहोचलेले होते आणि त्यानंतर नागपूर विमानतळावरून देवेंद्र फडणवीस यांच्या या भव्य दिव्य रॅलीची सुरुवात झाली। सर्वात आधी देवेंद्र फडणवीस यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं। त्यानंतर हेडगेवारांच्या पुतळ्याला देखील त्यांनी पुष्पार्पण केलं आणि आता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पोहोचल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केलेलं आहे। शेकडोंच्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। नागपूरचे सामान्य नागरिक देखील देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्यावरती सध्या पुष्पवृष्टी केली जाते। शेकडोंच्या संख्येने नागपूरकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत। जंगी स्वागत देवेंद्र फडणवीस यांचं केलं जात आहे। तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आहेत। 2014 ते 2019 या 5 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी सक्षमपणे महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलेलं होतं।